29 महानगरपालिकांसाठीचं मतदान होत आहे। मात्र या मतदान प्रक्रियेमध्ये आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गोंधळ, गडबड आणि मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार जो काही आहे निवडणूक आयोगाचा तो समोर येताना पाहायला मिळतोय। खरं तर या सगळ्यामध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्यात, कुठे बोगस मतदान होत आहे, असं बरंच काही होत असताना या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की यंदाच्या वेळेस जी इंक असते, बोटाला जी शाई लावतात मतदान झाल्याच्या नंतर, त्या शाईच्या ऐवजी ज्या मार्करचा वापर करण्यात आला, हे जे मार्कर आहेत या मार्करने लावलेली शाई ही खूप सहज पुसली जाते असे आरोप केले गेले। अनेकांनी हे सगळं स्वतः करून सुद्धा पाहिलं, त्यावेळी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे लिक्विड्स वापरल्यानंतर, केमिकल वापरल्याच्या नंतर ही शाई पुसली जाते आणि त्यामुळेच कुठेतरी बोगस मतदान किंवा दुबार मतदान होण्याची शक्यता वाढलेली आहे। मी सुद्धा खरं तर आज दिवसभर या सगळ्याचं रिपोर्टिंग केल्याच्या नंतर मी स्वतः सुद्धा मतदान करण्यासाठी माझ्या मतदान केंद्रावरती आलेली आहे। मी स्वतः या ठिकाणी मतदान झाल्याच्या नंतर माझ्या बोटाला जी कुठली शाई लावली जाईल ती शाई अशा पद्धतीने पुसली जाते का हे पाहणार आहे। टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण या नवीन शाईचा रियालिटी चेक घेतोय, त्यामुळे चला पाहूयात खरंच अशा पद्धतीने बोगस मतदान करण्यासाठी या सगळ्याचा फायदा घेतला जाऊ शकतो का आणि ही जी काही शाई आहे ती खरंच पुसली जाते का। चला जाऊया। नुकतंच मी मतदान केलेलं आहे। मतदान झाल्याच्या नंतर माझ्याही बोटावरती मार्करने ही शाई लावलेली आहे। ही शाई निघते का हे आपण चेक करणार आहोत, रियालिटी चेक करणार आहोत। विशेष म्हणजे अशा पद्धतीने रियालिटी चेक करण्याचा प्रयत्न ज्यांनी केलेला आहे, ही शाई प्रत्येक वेळेस निघालेली आहे, त्यामुळे खरंच अशा पद्धतीने ही शाई निघते का हे आपण सुद्धा पाहणार आहोत। मात्र आपण जर बघितलं तर 2012 पासून खरं तर मार्करचा वापर जो आहे तो केला जातो आणि असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं होतं की मार्करमध्ये जी इंक वापरली जाते ही सिमिलर इंक आहे जी ओरिजिनल इंक बॉटलमध्ये इंक येते आणि ती आपल्या बोटावरती लावली जाते, त्यामुळे फारसा फरक दोन्हीमध्ये नाहीये आणि ही शाई सुद्धा निघणार नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं। मात्र आता ही शाई निघताना पाहायला मिळते। इव्हन अशी देखील माहिती समोर येते की निवडणूक आयोगाच्या काही अधिकाऱ्यांनी ही गोष्ट मान्य सुद्धा केली आहे की हो, ही शाई निघतेय। मात्र जर ही शाई निघत असेल तर आधीपासूनच कुठेतरी प्रिकॉशनरी मेजर्स घेणं आणि हा निर्णय बदलणं गरजेचं होतं। या सगळ्याच्या नंतर माझ्या बोटावरची शाई निघते का, इंक निघते का हे देखील आपण बघूया। माझ्याकडे या ठिकाणी नेलपेंट रिमूव्हर्स आहेत, काही टिश्यू आहेत आणि याच टिश्यूच्या माध्यमातून ही इंक जी आहे तुम्ही बघू शकता, ही इंक पुसली जाते असं म्हटलं जाते, त्यामुळे खरंच ही इंक पुसली जाते का हे आपणही बघूयात। आपण बघतोय अगदी मी 2 ते 3 वेळा फक्त रब केलेलं आहे आणि ही इंक पुसतीये असंच वाटतंय वरकरणी पाहिलं तर, त्यामुळे मी जर आणखी थोडंसं दाबून जर हे पुसलं तर ही इंक पूर्णपणे निघतीये। म्हणजे ही इंक काढण्यासाठी बऱ्याच लोकांनी बरेच वेगवेगळे प्रयत्न करून पाहिलेले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने ही इंक जी आहे ती प्रत्येक वेळेस निघालेली आहे। ही इंक कुठेही टिकताना दिसत नाहीये, त्यामुळे खरंच या मतदानावरती किती विश्वास ठेवायचा आणि खरंच निवडणूक आयोगाची विश्वासार्हता राहिली आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय। आपण बघितलं मी खूप जेव्हा घासून रब करतेय, या ठिकाणी जेव्हा मी ही इंक लावलेली होती त्यावेळी सुद्धा मी जवळपास 7-8 वेळा खूप जोरात दाबून ही इंक लावलेली होती आणि तरी सुद्धा ही इंक जर इतक्या सहजासहजी निघत असेल म्हणजे फक्त 10-20 सेकंद लागलेले आहेत या ठिकाणी आणि इंक पूर्णपणे रिमूव्ह झालेली आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी काहीही राहिलेलं नाहीये, म्हणजे मी असंच हे बोट घेऊन पुन्हा एकदा जर मतदानाला गेले तर कुणाला कळणारही नाही की माझ्या बोटावरती आधी खरंच इथे इंक होती की नव्हती। अशा पद्धतीने हा सगळाच निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार म्हणायचा, दुर्लक्ष म्हणायचं की नेमकं काय म्हणायचं, हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित होतोय। मुळातच गेल्या अनेक दिवसांपासून दुबार मतदार असतील किंवा बोगस मतदान असेल, लोकसभेची निवडणूक झाली आहे, विधानसभेची निवडणूक झाली, या दोन्ही निवडणुकांमध्ये या सगळ्या विषयावरती बरंच काही या दोन्ही निवडणुकांमध्ये या विषयावरती बरंच काही बोललं गेलेलं होतं की बोगस मतदान होत आहे किंवा दुबार मतदान होत आहे, असं सगळं बोललं जात असताना आत्ताची ही महानगरपालिकेची निवडणूक जी मुळातच जवळपास 9 वर्षाच्या स्पॅन नंतर लागलेली होती, म्हणजे पहिली पंचवार्षिकची मुदत संपल्याच्या नंतर जवळपास
4 वर्षांच्या नंतर ही निवडणूक लागते आणि ही निवडणूक लागल्याच्या नंतर वोटर्सची संख्या खूप मोठ्या संख्येने वाढलेली असते, नवीन मतदार खूप तयार झालेले असतात, नवीन प्रभाग रचना झालेल्या असतात. पुढच्या अनेक वर्षांचं भवितव्य या एका मतदानावरती आणि निवडणुकीवरती डिपेंड असतं आणि अशा पद्धतीने इतक्या महत्वाच्या निवडणुकीमध्ये जर इतक्या सहजासहजी ही वोटावरची शाई जात असेल तर मग कसं काय या मतदानावरती आपण विश्वास ठेवायचा, हा खूप महत्वाचा आणि मोठा प्रश्न निर्माण होतोय. खरं तर या सगळ्या विषयावरती जेव्हा आम्ही ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याशी संवाद साधलेला होता कायदेतज्ञ म्हणून, त्यावेळी त्यांनी सुद्धा असंच सांगितलेलं होतं की जी बोटावरची शाई पुसली जाते ही केवळ शाई पुसली जात नाहीये तर आपली लोकशाही पुसली जाते असंच म्हणावं लागेल. कारण जर अशा पद्धतीने निवडणुका होणार असतील आणि पारदर्शी पद्धतीने या निवडणुका होत नसतील तर मुळात या निवडणुका कशासाठी घेतल्या जात आहेत आणि यातून काय सिद्ध होणार आहे, साध्य होणार आहे, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. या सगळ्यामधून निवडणूक आयोगानं या सगळ्याची यापूर्वीच तपासणी करणं, यापूर्वीच या सगळ्याचा लेखाजोखा असणं, प्रयोग करून बघणं हे प्रचंड गरजेचं होतं. आधीची जी इंक असायची ती इंक किमान 8, 10, 15 दिवस राहायची. असं असताना अचानकपणे मार्कर लॉन्च केले आणि या मार्करने इतक्या सहजासहजी जर ही इंक रिमूव्ह होत असेल तर राज्यभरात आज सकाळपासून बोगस मतदान असेल, दुबार मतदान असेल, शाई पुसण्याचे प्रकार असतील, हे इतक्या वेळा घडलेले आहेत की या सगळ्याच्या नंतर खरंच हे जे काही आजचं मतदान झालंय ह्यातलं किती टक्के मतदान खरं, किती खोटं आणि यातून जे काही लोकप्रतिनिधी निवडून येतील हे खरंच पारदर्शीपणे निवडून आलेत का, आपण या सगळ्यावरती विश्वास ठेवू शकतो का, आपण या सगळ्यावरती विश्वास ठेवू शकतो का, असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मुळातच या सगळ्याच्या नंतर ही इंक पुसली जाणं हे केवळ निवडणूक आयोगाचंच नाही तर आपल्या संपूर्ण प्रशासनाचं, सिस्टीमचं फेल्युअर आहे असं म्हणावं लागेल. या सगळ्याच्या नंतर अनेकांनी या शाईवरती आक्षेप घेतलेले आहेत. त्यानंतर जेव्हा आता आजचं मतदान आणि उद्याचं मतमोजणी होईल त्या सगळ्याच्या नंतर मात्र या सगळ्यावरती ज्यांनी आक्षेप घेतले त्यांच्याकडून कदाचित निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका वगैरे दाखल केल्या जाऊ शकतात आणि हे सगळं दाखल झाल्याच्या नंतर काय कदाचित आपल्याला पाहावं लागेल की खरंच निवडणूक आयोगाच्या वतीनं अशा पद्धतीने काय नेमकं उत्तर दिलं जातं आणि जर या प्रकरणावरती निवडणूक आयोगाला कुणीतरी कोर्टात खेचलं किंवा जर हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालं तर नेमका काय निर्णय दिला जातो या सगळ्या निवडणुकांविषयी हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास पुणे शहरामध्ये अगदी शेवटच्या टप्प्यातलं मतदान सुरू असलेलं पाहायला मिळतंय आणि या मतदानाला सुद्धा अगदी भरघोस प्रतिसाद मिळतोय. मी आत्ताच्या मतदान केंद्रावरती होते त्या ठिकाणी सुद्धा प्रचंड गर्दी झालेली आहे. शेवटच्या तासा-दीड तासामध्ये अनेकदा मतदानाचा टक्का हा खूप वाढलेला पाहायला मिळत असतो. तसंच एकंदरीत वातावरण पाहायला मिळतं. पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे की लोकशाहीचा उत्सव, लोकशाहीचा जागर हा साजरा करण्यासाठी, आपलं मत देण्यासाठी, आपलं कर्तव्य बजावण्यासाठी अनेक मतदार येत आहेत. मतदार कमी पडलेले नाहीयेत, मात्र या सगळ्यामध्ये कुठेतरी निवडणूक आयोग किंवा आपल्या यंत्रणा कमी पडल्यात असंच म्हणावं लागेल. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.